तर शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज आहे ना मला आहे ना वांगे फवारायचे. मित्रांनो मी आता ना चाललोय पंप वगैरे घेऊन वांगे फवारायला. तर मित्रांनो ना आपलं पहिलं एक काम बाकी होतं. हे जे वावरातलं गाभाळ दिसतंय ना, हे उचलायचं बाकी राहिलेलं आहे थोडंसं. तर पहिले मी आता ते उचलून घेतो. तर मित्रांनो आधी ना मी सगळं गवत उचलून घेतोय. तू पण तर गवत आहे ना मित्रांनो गोळा करायचं झालेलं आहे. तर मित्रांनो आपल्याला आहे ना हे औषधं फवारायचे. त्याच्यामध्ये ना आपण काय काय आणलेलं आहे, मॅट्रिक्स आणलेलं आहे. हे बुरशीनाशकचं काम करतं. हे कोब्रा आहे. हे आळीचं आहे. आणि हे औषध आणलेलं आपण, हे फुलकळीचं काम करतं. तर पहिल्यांदा ना आपण पंप धुवून घेतलेला आहे, कारण बंटी शेटला दिलेलं होतं. ते अडगांड्यानं काही तणनाशक मारलं पण तो पंप धुतलाच नाही. ते कसं करायचं, 25 ग्रॅम पंपाला. तर मित्रांनो माझा आहे ना पंप भरून झालाय. मी चाललोय आता फवारण्यासाठी. तर बघू शकता मित्रांनो हे ना माझं फवारायचं काम चालू आहे. तर मित्रांनो माझा आहे ना एक पंप झालेला आहे फवारून. आता मी दुसरा पंप भरण्यासाठी आलेलो आहे. तर मित्रांनो माझे ना वांगे फवारायचे झाले, वांगे झाले, मिरच्या फवारायच्या झाले, लसूण पण फवारायचं झालेलं आहे. तर आता मी चाललो आहे खालचे जे मिरच्याचे झाड आहे ते फवारण्यासाठी मी चाललो आहे. हे दिसते ना हे झाडं, मिरच्या झाड हे फवारायचे. आणि या ठिकाणी केळीचं पण लावलेलं आहे झाड. तर तिकडे आपला भात आणि भेंडीचे झाड आहे ते पण फवारायचे. तर मित्रांनो इडलं आहे ना सगळं फवारायचं झालेलं आहे माझं. तर मी आता चाललो आहे वरती तूर फवारण्यासाठी. तर मित्रांनो माझी ना तूर वगैरे तिकडचं सर्व झालं आहे फवारायचं. तर आपलं ना लसूण राहिलेलं आहे जरासा फवारायचा, तो लसूण फवारूया. तर मित्रांनो माझं आहे ना फवारायचं सगळं काम झालेलं आहे. तर मी चालू विहिरी आंघोळीला. काल पण आपल्याला वेळ नाही भेटला आंघोळीला, तर मी आज चालू आंघोळी.
आता लाईट पण आलेली आहे. आजपासून 12 ते 4 लाईट आहे. पण आता काय लगेच मोटर नाही चालू करणार. मी आधी औषध फवारल्यामुळे मी आधी आंघोळ करून घेतो, मग मोटर चालू करू. तर मित्रांनो, आताच माझी आंघोळ वगैरे पण झाली. मोटर चालू करून आता मी चाललोय वांगे भरायला. तर मित्रांनो, मी आता चाललोय डबा आणण्यासाठी घरी. आपण आहे ना मोटर थोड्या वेळासाठी ना या तुरीवरती चालू केली, मी घरून जाऊन येईपर्यंत. तर मित्रांनो, मी आता आलो आहे घरी. आता मी घरून चालू आहे तरवाड्याला नर्सरीमध्ये रोप आणण्यासाठी. तर मित्रांनो, आपण आलो आहे तरवाड्याला नर्सरीमध्ये. हे बघू शकता मंदिर आणि ही नर्सरी. तर आपण आहे ना इथून आता ये तलवार ड्रॉप घेतलेला आहे. आता चाललो आहे घरी. तर मित्रांनो, मी आता चाललो आहे घरून. तर आता आम्ही चाललो आहे DPवर. आमच्या DPवर काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, तर योगेश भाऊ आला आहे माझ्याकडे. आता आम्ही चाललो आहे DPवरती. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे DPवर. लाईटीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे DPवरती. तर DPवर जाता जाता आहे ना आम्ही आलेलो आहे योगेश भाऊच्या वावरामध्ये. तर ही बघू शकता योगेश भाऊचा फ्लॉवरचा प्लॉट आहे. आणि हा त्याचा आहे ना दरवर्षी फ्लॉवरचा प्लॉट राहतो. यावर्षी हा एवढाच आहे आणि अजून त्याला 5 ते 6 हजार काडीची लागवड करायची आहे. तर हा फ्लॉवरचा प्लॉट कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता मित्रांनो, ही आमची DP आहे आणि ही आमची लाईटीची वायर आहे. पण आहे ना याच्यावर काहीतरी शॉर्ट सर्किट झाल्यामुळं लाईट गेलेली आहे. तर मित्रांनो, आम्ही आता आलो आहे DPवरून. आता मग चाललं वांग्याला आपल्याला ड्रिचिंग करायची. ते कालच बघू शकतो हे 19 आणलेलं आहे ड्रिचिंगसाठी. तर लाईटीची शक्यता आज नाहीच आहे, तर बघू उद्या येते का नाही. तर मित्रांनो ना, मी गेलो होतो ड्रिचिंग करण्यासाठी. पण आहे ना ड्रिचिंग करण्यासाठी पाणीच नाही आहे, कारण आपण जे टिपाट भरलेलं होतं पाण्यानं ड्रिचिंग करण्यासाठी ते म्हातारीनं वतून दिलं आहे. त्याच्यामुळे आता पण नेमकी लाईट पण नाही तर आता टिपाट भरून ड्रिचिंग केली असती. पण आता लाईटीचा नेमका प्रॉब्लेम असल्यामुळे लाईट येण्याची शक्यता कमी. बघू आता उद्या जर लाईट आली तर उद्या ती भरून उद्या ड्रिचिंग करून, किंवा मग नाही तर मग विहिरीवरून ओढून टिपाट भरायला लागेल, मग ड्रिचिंग करायला लागेल. तर बघू शकता मित्रांनो, ही आमच्या मळ्यातलं संध्याकाळचं असं वातावरण आहे. तर वातावरण कसं आहे नक्की कमेंट करून सांगा मला.